हे आपण सर्वांनी मान्य केले पाहिजे. धन्य ते लोक, धन्य तो समाज ज्यांनी आपल्याला सहकार्याचा पाठ शिकवला, जो आजच्या काळात देखील अनुकरणीय आहे. गावकरी हो, नमस्कार. आज आपण अशा एका इतिहासाच्या पानाकडे वळणार आहोत जिथे केवळ माणसे नव्हती, तर जिवंत श्वास घेणारी आणि परस्परावर अवलंबून असलेली एक व्यवस्था होती. आजच्या या धावपळीच्या युगात जिथे प्रत्येक जण स्वयंपूर्ण असल्याचा दावा करतो, तिथे शतकांपूर्वी आपल्या गोमंत प्रदेशात म्हणा किंवा कोकणच्या मातीत रुजलेली बलुतेदारी ही केवळ एक व्यवस्था नव्हती, तर ती एक जीवनशैली होती. ती एक अशी अर्थव्यवस्था होती जिथे पैशांपेक्षा विश्वास आणि नात्यांना अधिक महत्त्व होते. आज आपण याच व्यवस्थेतील प्रत्येक घटक कसा एक दुसऱ्यांचा आधार होता आणि त्यातून एक संध समाज व्यवस्था कशी उभी राहिली हे पाहणार. चला या गौरवशाली इतिहासाच्या प्रवासाला सुरुवात करूया.